जळगाव जामोद तालुक्यातील शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी शिवसेनेतर्फे ढोल ताशांच्या निनादात बैलगाडीवर आक्रोश मोर्चा काढण्यात आला। या मोर्चामध्ये शेतकऱ्यांचे संपूर्ण कर्जमाफी झाली पाहिजे, ओला दुष्काळ जाहीर करून हेक्टरी 50,000 रुपये मदत द्यावी, तसेच थकीत पीक विमा तात्काळ मिळावा, अशा ठोस मागण्या करण्यात आल्या। या मोर्चात नेतृत्व शिवसेना जिल्हा प्रमुख गजानन वाघ, सहसंपर्क प्रमुख दत्ताभाऊ पाटील, उपजिल्हा प्रमुख तुकाराम काळपांडे, तालुका प्रमुख संतोष दांडगे, शहर प्रमुख रमेश ताडे, विधानसभा संघटक भीमराव पाटील, युवा सेना जिल्हा प्रमुख शुभम पाटील, अल्पसंख्याक सेना जिल्हा प्रमुख भाई जान यांनी केले। मोर्चामध्ये जळगाव जामोद तालुक्यासह परिसरातील शेतकरी, शिवसेना पदाधिकारी व अंगीकृत संघटनांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। बैलगाड्यांवरून काढण्यात आलेल्या या आक्रोश मोर्चाने तालुक्यातील जनतेचे लक्ष वेधले। मोर्चाच्या माध्यमातून शेतकऱ्यांची व्यथा शासनापर्यंत पोहोचविण्याचा निर्धार शिवसेना पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला। शासनाने तातडीने शेतकऱ्यांना दिलासा देणारे निर्णय घ्यावेत, अन्यथा संघर्ष उभारण्याचाही इशारा यावेळी देण्यात आला।